परदेशी पाहुण्यांची साईंचे दर्शन घेऊन आध्यात्मिक समाधान मिळावे म्हणून ब्रह्मऋषी सद्गुरू मोहनजी यांच्या समवेत अध्यात्माचे धडे घेतलेत। शिर्डी येथील हॉटेल जिवंता येथील ध्यान केंद्रात 2 डिसेंबर ते 11 डिसेंबर दरम्यान अध्यात्म शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात साऊथ आफ्रिका, कॅनडा, सर्बिया, मलेशिया, सिंगापूर अशा एकूण 7 देशातील सुमारे 50 परदेशी पाहुण्यांनी साईंची अनुभूती आणि दत्त परंपरेची अनुभूती घेतली आहे। योग महर्षी आणि दत्त परंपरेतील ब्रह्मर्षी सद्गुरू मोहनजी यांच्या सानिध्यात हे शिबिर पार पडले। यात पहाटे जलनीती योग, ट्रेडिशनल योगा, सत्संग, अध्यात्मावर आधारित प्रश्नोत्तरे झाली। या शिबिर कालावधीत साईबाबांच्या तत्कालीन सहवासातील द्वारकामाई, चावडी, गुरुस्थान, निमगाव येथील डेंगळेवाडा या वास्तूंना परदेशी पाहुण्यांनी भेटी दिल्या। तसेच होमी बाबा आश्रमात साईयज्ञ या चमूमार्फत करण्यात आला। यावेळी आलेला अनुभव त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता। या काळात जिवंताच्या वतीने मधुबन सात्विकच्या वतीने शिबिरार्थींना सात्विक भारतीय पद्धतीचे भोजन देण्यात आले। याबाबत दुबई येथील समता वरिष्ठ यांनी अधिक माहिती दिली आहे। So we've done various darshans, including, as already mentioned, the Shani temple. Obviously, we've been to Baba's temple. We also did a homa. So we did a big homa a couple of days ago, which really helped us to release a lot of karma and negative influences. So the whole purpose of this is really to purify ourselves, and a lot of us are feeling a lot of peace, stillness of the mind. इथे येऊन आम्ही खूप योगा, ध्यान, मेडिटेशन, होमा, प्रार्थना आणि हे सगळे बाबांच्या प्लॅनमध्ये सगळे आम्ही दर्शन केले। त्याच्यानंतर आम्हाला खूप शांत वाटते आणि हे सांगतात की त्यांना ते शांतता आहे ते त्यांना ते परत घेऊन जायचे इंग्लंडला आणि परत त्यांना इथे यावंसं वाटतं आणि त्यांच्याबरोबर राहावंसं वाटतं आणि शिर्डी येऊन त्यांना खूप खूप सगळ्यांचे आभारी आहेत हे असं म्हणतात। आम्ही आध्यात्मिक रिट्रीटसाठी शिर्डीला आलो आहे आणि ब्रह्मऋषी आमचे महाराज मोहनजी त्यांच्याबरोबर 2 तारखेपासून 11 तारखेपर्यंत ही 10 दिवसाची शिबिर होती। उद्या लास्ट डे आहे आमचा आणि आमच्या इथे सगळे 50 गेस्ट आलेले आहेत संपूर्ण जगाभरून। पहिल्यांदा मी शिर्डीत आलो आणि शिर्डी बाबांचे लँड आहे आणि इथे आम्ही सय्यदना केली, शिर्डी शिंगणापूर केली आणि सगळीकडे जाऊन आमचे हे फॉरेन गेस्ट त्यांनी अजिबात त्यांना माहिती पण नव्हतं बाबांच्याबद्दल आणि आता त्यांना बाबांची स्वप्न पडत आहेत। शिर्डी परिसरात त्यांना एवढा आनंद झाला आहे, एवढा विलीन झाला आहे की त्यांना असं खरंच वाटत नाही, त्यांना असं वाटतं की जन्माजन्मापासून त्यांचं इथे कनेक्शन असेल। आमचे जे गुरु आहेत मोहनजी ते खूप स्पिरिच्युअल रिट्रीट घेतात, जगभरात ते ग्लोबली प्रसिद्ध आहेत। त्यांचे दरवर्षी 8 ते 10 रिट्रीट असतात। युरोप, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, लंडन सगळीकडे त्यांचे रिट्रीट। इथे आमच्याकडे खूप गेस्ट आलेले आणि त्यांची पण आम्ही ओळख करून देतो तुम्हाला। आणि उद्या कॉन्शियस क्रिया म्हणून आहे, ती पण एक ग्लोबल इव्हेंट आहे। इथे ते क्रिया करून लोकांची खूप जन्मांची हिलिंग झालेली आहे, त्यांच्यात एवढा बदल आला आहे। काही लोकांचे फिजिकल इलनेस गेलेत, काही लोकांचे मेंटल इलनेस गेलेत, काही लोकांचे इमोशनली इलनेस गेलेत, खूप त्यांचे त्रास ऑब्स्टॅकल्स विघ्न असतात ते सगळे निघून गेले मोहनजीला भेटून फक्त। आणि त्यांच्याकडून आता हे 10 दिवस आमचे एक योगा गुरु पण इथे असतात, सकाळी ते योगा करतात, वॉटर थेरपी करतात आणि सगळे प्रसिद्ध जागा इथे स्पिरिच्युअल जी जागा आहे जे आपल्या बाबांनी जिथे राहिलेले तिथे ह्या सगळ्यांना आम्ही घेऊन गेलो। आणि या हॉटेल जिवंता हॉटेलमध्ये मी राहिलो, विगन जेवण मधुबनमध्ये आणि ह्या विगन कॅफेमध्ये जेवण करून पण असं वाटलं की आम्ही प्रसाद घेत होतो आणि या हॉटेलमध्ये त्यांनी एवढी सेवा केली असं वाटत होतं की आम्ही ह्यांचे म्हणजे मनापासून गेस्ट आहेत। खूप आवडलं आम्हाला इथे। प्रतिनिधी अमोल वाघमारेंसह दीपाली निर्मळ, SP 24 तास शिर्डी। याचबरोबर